जग निर्माता पालन करता अल्लाह अर्थात ईश्वर। रमजान महिन्यात सर्वत्र कुराण शरीफचे पठण होत असताना त्यातील आशयाचे विवेचन भाषांतरित करून केले जाते। अरबी आयतांचा अर्थ आपल्या मातृभाषेत स्पष्ट केला जातो। प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहचे फरमान कुराणच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले। त्याला काय पसंत आहे व काय नापसंत आहे, माणसांनी कसे आचरण करावे व कसे करू नये, या सृष्टीतील सर्व चराचर गोष्टींचा निर्माता हा ईश्वर अर्थात अल्लाह आहे। त्याचेच नियंत्रण सर्वत्र आहे। तो ज्ञात, अज्ञात, दृश्य किंवा गुप्त सर्व गोष्टी जाणणारा आहे। त्याची उत्कृष्ट अशी अनेक नावे आहेत। प्रत्येक वस्तूला स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे। तो चिरंजीवी व चिरस्थायी आहे। माणसाला ऐकण्याची व पाहण्याची क्षमता व विचारी मन त्यानेच दिले आहे। जीवन व मृत्यू देणाराही तोच आहे। पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू त्याच्याच आहेत। सप्त आकाशांचा स्वामी व सर्वाधिकारी तोच आहे। त्याचा कोणीही भागीदार नाही। तो सर्व सृष्टीचा पालन करता आहे। आपल्या मनातील लपविलेल्या व प्रकट केलेल्या सर्व गोष्टी त्याला ज्ञात आहेत। त्याच्या अस्तित्वाखेरीज इतर सर्व काही नश्वर आहे। तो सृष्टीचा प्रारंभ करता व पुनरावृत्ती करणारा आहे। तो कधीही वचनभंग करीत नाही। तो सूक्ष्मदर्शी आहे। त्याला सर्व गोष्टींची खबर असते। सर्व स्तुती त्याच्यासाठीच आहे। तो बुद्धिवंत, माहितगार, परमकृपाळू व क्षमाशील आहे। प्रत्येक वस्तूवर त्याचे आधिपत्य आहे। तोच बनविणारा व तोच बिघडवणारा आहे। अपराधांना माफी देणारा व पश्चाताप स्वीकारणारा तोच आहे। तो नजरेच्या चोरीला व हृदयातील रहस्यांना जाणणाराही आहे। तो जेवढा क्षमाशील आहे तेवढाच यातनादायक शिक्षा देणाराही आहे। तोच वाली व त्राता आहे। आपल्या भक्तांवर तो फार कृपाळू आहे। अस्त्याला नष्ट करतो। आशा आणि निराशा निर्माण करणारा तोच आहे। तो सृष्टीचा स्वामी आहे। हवे त्याला मुले देतो, हवे त्याला मुली देतो, हवे त्याला दोन्हीही देतो व हवे त्याला वांस बनवितो। तोच हसवितो, तोच रडवितो, तोच मरण व जीवन देतो, तोच धनवान बनवितो, संपत्ती प्रदान करतो आणि तोच भिकारी बनवितो। अशा प्रकारे ईश्वराचे सामर्थ्य व अधिकारांचे वर्णन कुराणमध्ये विविध ठिकाणी केलेले आहे। अल्लाहने माणसाला निर्माण केले त्याची आराधना करण्यासाठी, एकमेकांना सहाय्य करण्यासाठी। अल्लाहने एक पुरुष आदम व एक स्त्री हव्वा निर्माण केली। या जगभरातील सर्व स्त्री पुरुष माणसे ही या जोडीची आपत्य। लाक्षणिक अर्थाने सर्व एकमेकांचे नातेवाईकच। सर्व मानवजातीच्या रक्ताचा रंग एकच लाल। पण आजचे चित्र काय दिसते? माणसंच एकमेकांची वैरी झालेली दिसतात। कॉमन न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण। अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विशद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे। तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।